महाशिवरात्रीची महापुण्यदायी पौराणिक कथा, मनोभावे केलेली सेवा तसेच कळत नकळत घडलेले सत्कर्म त्यांना किती आवडते आणि त्या मोबदल्यात आपल्या भक्ताला काय आशीर्वाद देतात व त्यांचा उद्धार कसा करतात हे सांगणारी महाशिवरात्रीची पौराणिक कथा महापुण्यदायी आहे। महाशिवरात्री निमित्त जागरण केले जाते, रुद्राभिषेक केला जातो, भजन कीर्तन केले जाते। त्याचबरोबरीने महाशिवरात्रीच्या कथेचे वाचन व श्रवण आवर्जून केले जाते। चला तर महाशिवरात्रीची कथा वाचून पुण्य संचय करूया। हर हर महादेव। एका व्याधाने व्यापाऱ्याकडून कर्ज घेतले होते, परंतु ते त्याला ठरलेल्या मुदतीच्या आत फेडता आले नाही। त्यामुळे त्या व्यापाऱ्याने व्याधाला शिव मंदिरात खांबाला बांधून ठेवले। दिवसभर शिवशिव असे म्हणत तो व्याध उपाशीपोटी त्या शिव मंदिरात उभा होता। तो दिवस महाशिवरात्रीचा होता। व्यापाऱ्याने त्याला संध्याकाळी सोडून दिले। त्याचे कुटुंब पूर्ण त्याच्यावर अवलंबून होते, त्यामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो लगेच शिकारीच्या शोधासाठी रानात गेला। हिंडता हिंडता रात्री एका जलाशयाजवळ आला। तिथे पाणी प्यायला जे जनावर येईल त्याला मारायचे असून ठरवून तो जवळच्या बेलाच्या झाडावर चढून बसला। त्याच्या अंदाजाप्रमाणे काही वेळाने हरणाचा कळप तिथे पाणी पिण्यासाठी आला। बाण नीट मारता यावा म्हणून त्या व्याधाने समोर आलेल्या फांदीची बिल्वदले तोडून खाली टाकली। ती तिथेच खाली असलेल्या शंकराच्या पिंडीवर पडली। हरणांना व्याधीची चाहूल लागून ती तिथून पळून गेली। पहाटे पुन्हा एक हरिण आणि 2 हरणी त्या जलाशयावर आल्या। त्यावेळी तो व्याध त्यांना बाण मारणार तोच त्या हरणीने मनुष्यवाणीत त्याला विनंती केली, ए व्याधा, आमची पाडसे घरी एकटी आहेत, आम्ही घरी जाऊन त्यांना दूध पाजून येतो। काही वेळानंतर पाडसासह तो सगळा कळप पुन्हा व्याधाकडे आला। त्यांच्यापैकी प्रत्येक हरिण व्याधाला इतरांना सोडून दे, मला मार असे सांगत होते। त्यांचे परस्परावरील प्रेम पाहून व्याधाने त्यांना मारण्याचा विचार बदलला। त्याने प्रेमपूर्वक पूर्ण कुटुंबाला अभय दिले, त्यांना परत पाठवले, स्वतःचे धनुष्यबाण तोडून टाकले। अशा रीतीने रिकाम्या हाताने परंतु समाधानी वृत्तीने तो घरी परतला। त्या महाशिवरात्रीच्या पुण्यवान दिवशी त्याचा उपवास घडला, सत्कार्य घडले, जागरण घडले आणि बिल्वदलाची पूजा घडली। अनायासे त्याच्या हातून व्रत घडले। त्यामुळे भगवान शिवशंकर प्रसन्न झाले। त्यांनी व्याधाचा आणि त्या हरणाच्या कुटुंबाचा उद्धार केला व त्या सर्वांना आकाशात स्थान दिले। त्यांचे दर्शन आपल्याला मृग नक्षत्रावर घडते। हे सर्व जीव शिवाशी एकरूप झाले आणि शिवधामी गेले। अशा प्रकारे महाशिवरात्रीची ही महापुण्यदायी पौराणिक कथा आहे। तर ही महाशिवरात्रीची महापुण्यदायी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर असाल तर चॅनलला फॉलो करा, जेणेकरून अशा माहितीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील।